लोणावळा नगर परिषदेची निवडणूक झाली. यामध्ये 27 आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक झाली. याच्या मतदानाच्या मशीन्स असतील किंवा ईव्हीएम मशीन असतील, ह्या ज्या आहेत त्या आता लोणावळा नगर परिषदेच्या पहिल्या मजल्यावर एक स्ट्राँग रूम जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण पाहिलं तर 3 लेयरची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं पाहिलं तर लोणावळा नगर परिषदेचे सिक्युरिटी गार्ड असतील ते तळमजल्यावर असतात. ते प्रत्येक नागरिकाला जे आहे ते विचारूनच वर जे आहे ते त्याची विचारपूस करून सोडतात. त्यानंतर लोणावळा शहर पोलिसांचे एक पथक या ठिकाणी तैनात येतं. तर तिसऱ्या लेयरला जे आहे ते आता SRPFची एक तुकडी जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नोडल अधिकारी संतोष खाडे आहेत. सर, काय सांगाल कशाप्रकारे ही सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे? हे स्ट्राँग रूम जे आहे ते नगर परिषदेच्या निवडणुकीच्या ईव्हीएम मशीनचं आहे. नगर परिषदेमार्फत सर्वात पहिल्या मजल्यावरती नगर परिषदेचे सिक्युरिटी गार्ड आहेत. त्यांच्या 3 शिफ्टमध्ये ड्युट्या आहेत. ते खाली सर्वांना चेकिंग करून त्यांची नोंद घेऊनच वरती सोडतात. त्यानंतर स्ट्राँग रूमजवळ लोणावळा पोलीस स्टेशनचे लोकल पोलीस तसेच SRPची एक तुकडी अशा 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था स्ट्राँग रूमसाठी करण्यात आलेली आहे. तसेच नगर परिषदेकडून CCTV 13 CCTV बसवण्यात आलेले जे की स्ट्राँग रूमची देखरेख व्यवस्थितरित्या करू शकता. तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या 3 शिफ्टमध्ये ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक शिफ्टला अधिकारी येऊन सदर बाब व्यवस्थित आहे का, स्ट्राँग रूम वगैरे कॅमेरे चालू आहेत का, सर्व बाबीची दक्षता घेऊन चौकशी करत असतात. तसेच आपण उमेदवार अथवा इतर ज्यांना स्ट्राँग रूमची चौकशी किंवा बघायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण मागील साईडनं एक जाळी आहे. तिथे टेबल व खुर्च्यांची व्यवस्था आहे. तिथून ते स्ट्राँग रूम बघू शकतात, सील वगैरे बघू शकतात. तसेच LED स्क्रीन पण लावलेली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे त्यांना दिसून येऊ शकतं की बाबा सुरक्षा व्यवस्था किती चोख आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर अनेक CCTV असतील किंवा पोलिसांच्या अनेक तुकड्या या स्ट्राँग रूमला जे आहेत आता खडा पहारा देताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. 20 तारखेला पुन्हा काही जागांसाठी लोणावळा नगर परिषदेची निवडणूक होणार. त्यानंतर 21 तारखेला जे आहे त्या संपूर्ण 28 जागांची मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होईल. त्याआधी या संपूर्ण ईव्हीएम मशीन जे आहेत आता प्रशासनाकडून अगदी कडेकोट सुरक्षेमध्ये जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.